मॅच इम्पॉर्टंट असते. मैदानाच्या बाहेर गेल्यावर ठीक आहे, भले 40 प्लस असू दे किंवा अंडर 40 असू दे, काय फरक नाही पडत. फक्त मॅच जिंकणं हा इम्पॉर्टंट उद्देश असतो. आणि या वर्षी आम्ही 40 प्लस मध्ये एंट्री मारली तिघांनी, आयलेश, मी आणि पॅडी, तिघांनी आम्ही एंट्री मारली. आम्ही यंदा लगातार 1 लाखाच्या ट्रॉफी आम्ही जिंकलेलो आहोत. आणि आम्हाला ऍक्च्युली पनवेल आणि उरणमध्ये एंट्री देत नाहीयेत आमच्या टीमला, काय माहिती नाही. ऍक्च्युली आमचा गेम आहे, आम्ही जिंकतो, एक आमचा पार्ट आहे. पण बऱ्याच टुर्नामेंटमध्ये आमचा ऍडव्हान्स परत पाठवतात, आम्हाला घेत नाहीत. तर आम्ही 40 झालो, आमच्याकडे टॅलेंट आहे म्हणून आम्ही जिंकतो. पण 40 झालेत, आम्हाला द्या संधी. असं नाही का आम्ही रोजच जिंकू, कधी ना कधी. आम्ही पारगाव संघ हा एक टाईट संघ आहे, पनवेलमधील आमचा दादा संघ आहे. पण ते पण त्यांचा कुठं काय बॅट पाय चालू, पण ते पण आमच्याशी हारतात असं नाही. पण ते चांगले आहेत. पण आम्हाला पारगाव संघाला पण एंट्री देत नव्हते मागच्या वर्षी. आम्हाला आमची इच्छा आहे की आम्हाला भले तुम्ही काहीतरी ऍडजस्टमेंट करा, पारगाव वगैरे आमचा एक लॉट ठेवा आणि असोसिएशनला बोलू, पण आमच्या संघाला एंट्री द्या. आयोजन जबरदस्त आहे. दादांना मी थँक्यू बोलतोय की त्यांनी आम्हाला इथं या स्पर्धेमध्ये चान्स दिली आहे. आणि फायनल जिंकण्याचा माझा टार्गेट आहे. बघूया आता पुढे क्रिकेट आहे, काय होते ते. किरण, पुढल्या वर्षी या स्पर्धेमध्ये मालिकावीराला बाईक आहे, तुमच्या टीमचं रजिस्ट्रेशन करू का? ऑलरेडी एंट्री फिक्स? नक्कीच, आम्ही बाईक आहे 100% खेळू. 2016ला माझी बाईक गेली, अजून काय तो योग आला नाहीये. बऱ्याच ठिकाणी असे चान्सेस गेलेत. नशीब असं असेल तर त्यांच्याच सीझन टुर्नामेंटला भेटेल. पण आमची एंट्री 100% ठेवा, कोण पण लावा, आम्ही बिंदास कोणाची पण खेळू, काय हरकत नाही. क्या बात आहे.